भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती महामहिम, संयमी, शांती आणि अपराजित राजकारण. नमस्कार, मी वीरेंद्र बोराडे आणि आपण बघत आहात गोष्टी महत्त्वाच्या माझ्या यूट्यूब चॅनल. आज आपण माहिती घेणार आहोत भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याबद्दल. प्रतिभाताई पाटील यांचा जन्म सर्वसाधारण कुटुंबामध्ये 19 डिसेंबर 1934 साली जळगाव जिल्ह्यातील नाळगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायणराव पाटील. त्यांचे शिक्षण जळगाव येथे BA आणि MA पर्यंत तिथं जळगावला झालं. त्यानंतर त्यांनी मुंबईला LLB केली. त्यानंतर ते वकिली करत असताना त्यांच्या संपर्कात गोरगरीब आले. समाजांच्या ज्या गरजा आहेत त्या त्यांच्या लक्षात आल्या, अडचणी त्यांच्या लक्षात आल्या आणि त्यांनी राजकारणात येण्याचा निर्धार केला. त्यांना राजकारणात आणण्याचं महत्त्वाचं कार्य महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जाणार. कारण चाळीसगाव येथे राजपूत समाजांची एक सभा होती आणि त्या सभेमध्ये प्रतिभाताई यांनी संबोधित केलेलं भाषण ते ऐकून ते प्रभावित झाले आणि त्यांनी त्या प्रतिभाताई यांच्या वडिलांना विनंती केली की तुम्ही यांना राजकारणात उतरवा. त्यानंतर वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्या पहिल्यांदा आमदार बनून आपल्या राज्यसभेत गेल्या. त्या सलग 5 वेळा आमदार राहिल्या, अपराजित राहिल्या. त्यानंतर त्या राजस्थान या राज्याच्या राज्यपाल देखील राहिल्या. 2004 ते 2007 या दरम्यान त्या राज्यपाल म्हणून त्यांनी कारभार पाहिला. तसेच त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. सन 2007 ते 2012 पर्यंत त्या भारताच्या 12व्या राष्ट्रपती म्हणून, पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांनी आपला कारभार पाहिला. त्यांचा स्वभाव शांत, संयमी, परंतु एक चिकाटी, एक नेतृत्व करण्याची क्षमता काय असते हे त्यांनी दाखवून दिले. हा त्यांचा परिचय आहे. त्यांचे पती देवसिंह शेखावत, ते अमरावतीचे महापौर राहिलेले आहेत, त्यांच्याशी झाला होता. त्यांनी आमदारकी 1962 ते 1984 या दरम्यान आपले 5 वेळा त्या आमदार बनल्या आणि आजीवन अपराजित राहिल्या. त्यांनी आमदार असताना आपल्या राज्यामध्ये भरपूर असे मंत्रिपद देखील उपभोगले. शिक्षण मंत्री, गृहमंत्री अशी महत्त्वाची पदं उपभोगले आणि एक यशस्वी राजकारणी म्हणून समोर आल्या. ही होती महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्याबद्दलची छोटीशी माहिती. धन्यवाद. मी वीरेंद्र बोराडे. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ प्राप्त करण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्या. नमस्कार.